नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मसाला पाव रेसिपी बनवणार आहे। जेव्हाही तुम्हाला काहीतरी चविष्ट आणि चटपटीत खावासं वाटतंय त्यावेळेस ही रेसिपी नक्की करून बघा मसाला पाव, कारण ही रेसिपी केली तर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा। अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हाच रेसिपी कळेल। मी इथे 2 कांदे घेतलेले आहे। ते कांदे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेणार आहे आणि इथे 1 टोमॅटो पण घेतलेला आहे, तो टोमॅटो पण कट करून घेणार आहे। तो टोमॅटो पण कट करून झालेला आहे। आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। त्याची मी ग्रेव्ही पण तयार करून घेतलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही ग्रेव्ही जर केली तर लवकर रेसिपी होते। इथे मी 1 पळी तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये मी टोमॅटोची कांद्याची ग्रेव्ही ॲड केली आहे। आता त्याला आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। ते पण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला थोडासा ॲड करायचा आहे। पावभाजी मसाला ॲड केल्यावर त्याची टेस्ट अनेक वाढते, त्यामुळे पावभाजी मसाला नक्की ॲड करा आणि थोडंसं लाल तिखट पण ॲड करा। चवीनुसार मीठ पण ॲड करा। ते सर्व व्यवस्थित ॲड करायचं झालं की त्यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर पण ॲड करून घ्यायची आहे। ते ॲड करून झालं की आपल्याला त्या मसाल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या मसाल्याला कमी गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला आपला भाजला जाईल व्यवस्थित। मसाला पण व्यवस्थित भाजलेला आहे आणि त्या मसाल्याला तेल पण व्यवस्थित सुटलेलं आहे। आपला मसाला परफेक्ट तयार झालेला आहे। आता आपल्याला त्यामध्ये 2 पाव कट करून मसाल्यामध्ये ॲड करायचे आहे आणि त्याला व्यवस्थित पावाला मसाला लावून घ्यायचा आहे। मी इथे अशा प्रकारे पाव मसाला तयार करून घ्यायला लागले आहे। तशा पद्धतीने तुम्हीही तयार करून घ्यायचा आहे आणि ही रेसिपी फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होते। इथं मी माझा पाव मसाला झणझणीत तयार झालेला आहे। अशा प्रकारे झणझणीत पाव मसाला तुम्ही कधीही खाऊ शकतात। मसाला पाव ही रेसिपी एकदम मस्त आहे। तुम्ही चहासोबत सुद्धा खाऊ शकतात आणि नाश्त्याला सुद्धा ही बनवू शकतात। नाश्त्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे आणि टेस्टला तर विचारूच नका, एकदम मस्त आहे। जेव्हाही तुम्ही मसाला पाव रेसिपी करताल तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला पण रोज प्रश्न पडत असेल की नाश्त्याला काय बनवायचं, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि हा मसाला पाव तुम्ही नाश्त्यासाठी एकदम बिनधास्त बनवू शकतात, कारण टेस्टला पण एकदम छान आहे आणि तुम्ही लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी गोष्ट आहे। त्यामुळे ही परफेक्ट रेसिपी आहे। हा मसाला पाव तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।